हॅलो फ्रेंड्स, मैं रोहिणी महाले. आजना क्लासना आपला दुसरा दिवस व आणि मैं तुम्हाला बट्टा मनपणी स्वागत करू. तर आज आपली बॉर्डर डिझाईन शिकणार व्हायचं आणि आपल्या ह्या क्लासेस एक दिवस आड येणार आहेत. म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिस करायला भरपूर टाईम भेटी राहणार. तर भरपूर प्रॅक्टिस कर जा. आणि आपली हाय ट्रेनिंग साधी ट्रेनिंग नाही व आहे प्रोफेशनल ट्रेनिंगवर. ते वर्षीला अजिबात हलका मला येताच नको. मी मला भरपूर किमती वेळे तुम्हाला साला दी राहणार. यांना विचार कर जा आणि भरपूर प्रॅक्टिस कर जा. तर चला आता आपण क्लासेसला सुरुवात करू. क्लास डे 2. आजना क्लासમાં आपली बॉर्डर डिझाईन शिकणार व्हायचं. क्लास डे 1ना क्लासમાં मग ह्या काही डिझाईन शिकाड्यात कोण धरा पनी तर लाईन्स कशा काढायच्या, झिगझॅग चेक, बॉर्डर डिझाईन, डॉट हाऊ चेक, कॅलॅप्स वगैरे सगळ्या डिझाईन मी तुम्हाला डिटेलमध्ये क्लासमध्ये सांगितलं. तर जे कोणी ह्या क्लास नाही देखील वा तर ते केले जा. तर चला आता आपण क्लास डे 2ला सुरुवात करूया. तर आज ना क्लासमध्ये बॉर्डर डिझाईन शिकूया. सर्वात पहिले स्ट्रेट लाईन काढानी. स्ट्रेट लाईन काढल्यानंतर कंपल्सरी आपल्याला ह्या 4 लाईन्स काढी लेवाने आहोत. देखा अशा प्रकारे. आणि कोण धराने कशी पद्धत व हे बी मी तुम्हाला व्यवस्थित सांगेल. आणि अशी लाईन जर तुटवे तर काय कराना हे बी मी तुम्हाला क्लास डे 1 मध्ये सांगेल. कॅलप्स अशा व्यवस्थित हळूहळू काढ जा तुम्ही. आणि आता कोणती डिझाईन काढाने ती देखा. सर्वात पहिले मी डॉट देणे. डॉट देवानंतर हलकासा वर सरकाय लेवाना आणि खालनी बाजूला सरकाय लेवाना अशा. तर हा एक पाननी डिझाईन तयार होईनी, लिवनी डिझाईन. अशी डिझाईनने आपल्याला एक बॉर्डर डिझाईन काढानी व. तर ह्या कॅलेप्स दिलेत. ह्या कॅलेप्स पणीच तिरक्या छोटे तिरक्या लाईन्स देवाने हवत. हे देखा अशा प्रकारे अशा तिरक्या लाईन ते देवा ना, कारण की आपल्याला हे लिव आहे तिरके डायरेक्शन मग काढानी व. ते वर्षी तिरके अंदाज यावला पाहिजे की कशा काढाने ते वर्षी लाईन्स दि देवाना. डॉट दिदा जरासा हलकासा वर सरकाय लेवाना आणि खालनी बाजूला जरा सरकाय लेवाना. डॉट वरनी बाजूला जरा सरकायच नाही खालनी बाजूला अशा प्रकारे. डॉट देवाना आणि वरनी बाजूला जरासं सरकायचं नाही खालनी बाजूला जरा सरकाय देवाना. म्हणजे एक पानसारखा आकार तयार व्हायचा. देखा अशा. तर काल दिना व्हिडिओ तुम्हाला कशा वाटना कमेंट कर जा. तुम्ही देखी राहण्यास की नाही, जर म्हणजे तुम्ही मेहंदी शिके राहण्यास की नाही, जर तुम्ही कमेंट करशाल तर मला समजेल ना. कारण की मी तुम्ही करता एवढी मेहनत करीस नाही व्हिडिओ लय राहण्या क्लास लय राहण्या. तर तुम्ही कमेंट करशाल तेव्हा मला समजेल की खरंच तुम्ही शिके राहण्यास. ते वर्षी कमेंट कर जा. तर आता एक स्माईल सारखा आकार काढी लेणार मै. आहे ते काय स्माईल सारखा एक स्माईलमध्ये 2 तरी पान ॲडजस्ट व्हायला पाहिजे अशा. म्हणजे अशा अंदाजनुसार एक. आणि स्माईल खाल अशी लाईन स्ट्रेट लाईन. एक बॉक्स तयार करली मी ते मग तुम्ही अशा बॉक्स तयार करूनच आहे डिझाईन काढजा. आणि बॉक्सना जो खालना एरिया स्माईलने खालना देईल हा मी पूर्णपणे फिल कर लिहिणार आहोत. फिल कशा प्रकारे करण्यामुळे आजूबाजूला ज्या लाईन्स होत्या त्या पहिले कवर करण्या आणि मग मजार फिलिंग करण्या. आता खाल स्ट्रेट लाईन देणार आहोत. अशा 3 लाईन देणार आहोत मग खालनी बाजूला. स्ट्रेट लाईन, कॅलप्स काढीसनी जी मजारने लाईन्स व ती मजारने त्या 2 लाईन्सला बोल्ड करेलीन. तर आपली एक आहे बॉर्डर डिझाईन कंप्लीट होई गई. तर कशी वाटली तुम्हाला डिझाईन, आवडली की नाही कमेंट कर जा. अजून एक बॉक्स काढीसनी एक बॉक्समध्ये मी एक दुसरी बॉर्डर डिझाईन काढणार आहोत. सर्वात पहिले कंपल्सरी 4 लाईन्स काढल्यानंतर हम्स, कॅलप्स किंवा स्मॉल सर्कल या 3 नावावत. या तिन्हीपैकी तुम्ही एक काहीतरी बोलू शकतास. खालनी बाजूला बी 4 लाईन्स. जर चारी बाजूनी या हम्स काढी लेणार आहोत. कारण की जितला आपण जास्त हम्सना वापर करू तेवढे आपली डिझाईनला फिनिशिंग या क्लॅरिटी या. आता काय करा ना, आता मी एक पानना आकार काढीन. पान कशा काढा ना हो देखा. थोडासा कर्व आकार लिसनी हवं अशा पान अशा समज ना. अजून व्यवस्थित डिटेल में सांगू तुम्हाला की हाऊ
पान कशा काढायला हो अशा एक तिरकी लाईन आणि खालनी बाजूनी तिरकी लाईन अशा ह्या तिरक्या लाईन्स ते येत्या ना, जशा की आपली ए काढजं अशा आडवा ए हो याला जर सरळ लाईन दिली तर त्रिकोणसारखा आकार तयार होई जाईल. तशाच तुम्हाला गोल जरासा दिसणी मग फक्त जो टोक दिशी राहीन त्याला टोक न करता हो देखा मजारनं जो टोक तठ गोल करी लेवाना व अशा हो देखा हो गोल आकार दिदा मग आणि दोन्ही दुसरी बाजू ती अशा कर्व लाईनसारखा दोन्ही बाजू ती हो एक पान आकार तयार होईना. अजून व्यवस्थित सांगू की अशा ट्रायंगल म्हणजे हो ट्रायंगलसारखा शेप थोडक्यात अशा बाणसारखा ह्या अशी डिझाईन तर काढता येईना. अशी डिझाईनला फक्त हे टोक न लायता अशा हे त्याला कर्व आकार दे देवाना. आता हवं स्पायरल पहिलं डे 1 ना क्लासમાં મેં तुम्हाला स्पायरल कशा काढाने हे व्यवस्थित समजाडेलं. तो स्पायरल काढी लेवाना व आणि हे फुलनी पाकळी व फुलनी पाकळी आपल्याला क्रिएट करत जावानी व हे देखा लीव आणि फूल या दोन्हीचा आपल्याला वापर करीसने एक बॉर्डर डिझाईन क्रिएट करानी व मै 2 पान काढी लिहिण्याव आणि त्यानंतर त्या पानवरी मै स्पायरल काढी राहण्याव. स्पायरल काढानंतर एक मै फूल काढी लिहिन अर्ध फूल जशी जशी जागा राहीन तशा प्रकारे पानवरी स्पायरल आणि स्पायरल नंतर फूल अशा. तुम्ही प्रॅक्टिस करजा. प्रॅक्टिस करता करता ते तुम्हाला व्यवस्थित गोष्टी काढता येतील डिझाईन या. अशा वरण्या ज्या मजारण्या लाईन्स व ते सलामी फिल करेल म्हणजे बोल्ड करेल येणार. समजना कशी आहे डिझाईन काढेल मै लाईन्स बोल्ड करानंतर मजारना जो खाली एरिया दिशी राहीना तो पूर्णपणे फिल कर लेणार. फिल करताना मै कशी फिल कर राहण्या आजूबाजूच्या लाईन्स कोण म्हणे जरा जास्त मेहंदी काढीसनी आजूबाजूनं पूर्ण एरिया कवर करी लेवन कवर करानंतर मजार मेहंदी भरू देखा अशा कशी बी अशी भरानी नाही समजना. नंतर हम्स डबल हम्स काढेल आणि हम्स काढल्यानंतर डॉट क्रिएट करेल म्हणजे आपली बॉर्डर डिझाईनला अजून जास्त सुंदरता येईल. देखू शकतास तुम्ही आता कितली मस्त आहे बॉर्डर डिझाईन दिशी राहिनी. जर हाय बॉर्डर डिझाईन तुम्ही एखादी नवरीने हातवर जर काढी ना तर तुम्ही डिझाईन इतली मस्त दिसेल जिने बी हातवर काढशाल ती तर खुशच होई जाणार. हाय लिवना वापर करीसने अजून एक दुसरी बॉर्डर डिझाईन मॅट तयार करेन. अजून भरपूर आपली जवळ डिझाईनना भंडार व मै तुम्हाला भरपूर अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन शिकाडणार. ते वर्षी अजिबात कसली घाई गडबड नको करतास. एक एक डिझाईन व्यवस्थित समजी लिया आणि तिला समजीसनी व्यवस्थित शिका. तर मै अशा पाणी म्हणे त्या वाकड्या तिकडे आपली लहर काढचं ना अशा लहर काढेल हे देखा वाकडे तिकडे लाईन है. आता काय करणार आपली जी आहे लिवने आकार काढेल होते हे डिझाईन हाच डिझाईन आपण काढणार व्हायचं. जर अशी लाईन वडी लेवानी डॉट देवाना पुढं तिला सरकाई लेवाना अशा लाईन्स डॉट जरासं सरकाई लेवाना लाईन्स डॉट हलकासा पुढं सरकाई लेवाना. जर तुम्हाला नाही समजणार तर देखा अटद काढू मग तुम्हाला व्यवस्थित लाईन्स या अशी वाकडे तिकडे हे क्रिएट करी लिहिता. एक मिनटं कॅमेरा दिशी नाही राहिना अंगणी बाजू तर काढू अशा हे स्माईलसारखा वर करा आणि स्माईलसारखा दिसणे त्याला असं थोडासा कर्व आकार दिसणे डॉट काढेसनी तिला वरनी बाजू जरा सरकाय लेवाना. परत हे खालनी बाजूला कर्व आकार दिदा. जशा आकार देतात तशाच वाकडी जर अशी लाईन्स काढानी मजार डॉट देवाना आणि डॉट देवानंतर तीच बाजू ते असे
खाल सर असं सरकाय लेवाना. कदाचित आता तुम्हाला व्यवस्थित समजणार वा. जशी जशी ती लाईन्स वाकडे तिकडे जाय राहिनी सेम तशाच कर्व आकार दिसनी डॉट देवाना आणि तीच बाजूला तिला सरकाय लेवाना. थोडासा सरकवताना कोण म्हणे मेहंदी अजिबात काढानी नाही तर ती एक्स्ट्रा वाटेन. देखा लाईन्स डॉट आणि जरासं सरकाय लिहिदा की लिवनी डिझाईन तयार होईनी. आता लाईन्स दिसनी आता मग डिझाईनला बोल्ड करलीन्स लाईनला. आता मग आता वरनीच बाजूला कसं बोल्ड करा तर व्यवस्थित देखा की वरनी बाजूला बोल्ड कराना कारण की मजार अजिबात हे डिझाईनला फील नाही करेल. मजर पूर्ण लाईन्स म्हणजे डिझाईन मोकळी आता हे देखा आता मग कशा आजूबाजूला डिझाईन म्हणजे मेहंदी फील करेल. तर आता फील करा ते वर्षी गॅप सोडीन मग खालनी लाईनला बोल्ड करेल. तर वरनी बाजूला जास्त भरेल नाही मेहंदी ते वर्षी ती तठमय बोल्ड करी लिहिलं. आता कॅलेप्स दिदीन म्हणजे हम्सने डिझाईन. आता आपली हे डिझाईन कंप्लीट होई गई. आणि आता मी तुम्हाला अजूनपर्यंत तुम्ही अशी बॉर्डर डिझाईन नाही देखील अशी न्यू प्रकारने बॉर्डर डिझाईन तुम्हाला शिकवणार आहो. पण त्यांनी पहिले मी तुम्हाला सांगितलं होतं की व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर कर जा. जशा की 10वी 12वी वेळेनंतर ज्यांना शिक्षण तडच थांबेल ते नंतर त्या म्हणजे अगदी घरच काही दुसरा काही काम नाही करणार तर ते सला तुम्ही हा व्हिडिओ पाठवा. कदाचित ते सला बी वाटेन की मैं बी मेहंदी डिझायनर बनू शकू. मैं बी मेहंदी डिझायनर बनीन तर तेसना फायदानी करजा व्हिडिओ शेअर कर जा. तर देखा मैं एक हलकीशी एक लाईन ती दिदन्या आणि ती लाईनवर मी अशा डब्ल्यू सारखा अशा पण लांब अशा आकार काढले येणार ह्या अशा प्रकारे. ह्यास आणि जशा जशा त्या तिरक्या लाईन जाई राहण्यात तशाच त्या तिरक्या लाईनला मी सरळ पुढं सरकायलीन. होय मी त्या लाईन्सला पुढं सरकात जाई राहण्या. आणि तुम्ही गेस कर जा की आई मी कोणती प्रकारने डिझाईन काढण्या म्हणजे कोणती डिझाईन वाटी राहिनी. आता हिला कर्व आकार देतील म्हणजे अर्ध गोल आकार करीसनी जी पुढली लाईन आहे ती पुढली लाईनला मग अट जोडेली राहण्या. अटली उचलण्या आणि पुढली लाईनला थोडासा गोल आकार दिसणे अट मग जोडी लिहिण्या अशी. हे देखा अटली तर ह्या लाईनपर्यंत मग अट हे जोडी लिहिण्या थोडासा गोल आकार देवाना. जास्त वर हम्सवर डिझाईन लिजावान नाही तर ती खराब वाटेन. अठबी लाईन्सवरच गोल आकार देवाना मग प्रयत्न करणे. हाय अशा लाईन्सवरच लिहिण्या लाईन्सने बाहेर नाही जाय राहण्या. आणि आता अट खाल 2 स्ट्रेट लाईन दिदीन वरनी बाजूला मग ती लाईनला बोल्ड करेलीन. ते नंतर बॉक्स सारखा आकार मी अट क्रिएट करलीन. तर मजार काय करा ना आता वेणीसारख्या डिझाईन तयार होईल बरोबर. त्या वेणी मग आता अशी सेडिंग कर लेणार. सेडिंग कशा करा ना अशा राऊंड अशा लाईन कोण फिरावाना व सेडिंगना अनेक प्रकार होत ते मना जाव एक प्रकार प्रत्येक जागी अशीच प्रकारने सेडिंग होत नाही. जशी जशी डिझाईन राहील तशी वेगवेगळी प्रकारने सेडिंग करता. तर अट प्रकार सेडिंगना हे देखा हलकासा गोल राऊंड करत मग सेडिंग करेन. सेडिंग करताना मेहंदीना कोणना टोक तो पूर्णपणे पेपरला टच करीसनी घासीसनी मग ती सेडिंग कर राहण्या वर उचली नाही राहण्या कोण. आणि तुम्हाला सेडिंग कशा कराना परफेक्ट वेगवेगळ्या प्रकारने यावर बी मी व्हिडिओ करीन जर तुम्ही कमेंट करशाल तर. वरनी लाईन्सला बोल्ड आणि खाल मै हम्स काढली येणार. डबल हम्स काढील. डबल हम्स काढाना कारण की आपली डिझाईनला अजून जास्त सुंदरता ये. आणि मेहंदी काढताना तुम्हाला एखादी डिझाईन नाही समजली होईल तर तुम्ही कमेंट करता दुसरा दिवसला मी परत ती डिझाईन समजाडीन. आता अजून एक नवीन बॉर्डर डिझाईन देखूया. कंपल्सरी 4 लाईन्स नंतर हम्स. ते पहिले बॉक्स तयार करलीन आणि बॉक्स समज मी वरनी बाजूला आणि खालनी बाजूला या 4 लाईन्स दिदीन. जर तुम्ही इकडं बाहेर अशी मेहंदी शिकायला गेस तर अशीच प्रकारने डिझाईन पण तुम्हाला भरपूर पैसा भरणा पडतील. अशाच प्रकारे डिझाईन शिकवता बाहेर काही जास्त वेगळं शिकाडत नाही पण तेनाच तो 1000 रुपये लेता फक्त 8 दिवसनं ट्रेनिंगना.
कारण की 8 दिवस ना किंवा 1 महिन्याने अशी ट्रेनिंग राहा आणि त्यांना 1000-2000 किंवा त्यापेक्षा जास्त बी पैसा लेता आणि एवढा महाग ट्रेनिंग मी तुम्हाला फ्रीमध्ये राहणं तर यांनी व्हॅल्यू करा, यांनी किंमत करा आणि प्लीज मग एवढी मेहनत करीन तुम्हाला शिकायला राहणं तर त्यांना कमीत कमी एक लाईक तरी कर जा, कारण की एवढी मेहनत करेल ना थोडंसं तरी म्हणजे मला बी वाटू द्या की मला काहीतरी फळ भेटणार. ठीक आहे, कदाचित मला काय सांगा ना तुम्हाला समजी घ्यावा. तर 6 तुम्हाला काटा आहे बरोबर. तर अशा 6 सारखी डिझाईन क्रिएट करणार व्हायचं, पण आता मी उलटा 6 काढील खालनी बाजूती. हे देखा अशा खालनी बाजूती अशा, पण पूर्ण ती लाईन्सला गोल अशा जोडा नाही, अर्धवट अशा अर्धवट ठेवा ना. आणि अटलीच अजून एक लाईन्स अशी लाईन्स मैली जायसनी खालना जो अर्ध आकार जो राहिला त्याला अशी जोडी देईन. अशी मी डिझाईन आता क्रिएट करणार आहोत. देखा अर्ध गोल जर असा टर्न लिसने अर्ध सोडेसने अटलीच तो टर्न राहिला ते तड जायसने जोडी देईन. समजणे हे डिझाईन. आणि व्हिडिओ नुसता देखताच नको तुम्ही, जशी जशी मी ह्या डिझाईन काढी राहिने तशा तुम्ही बी काढा, प्रयत्न करा. एक धाडा नाही होणार तर दुसऱ्यांदा काढा, तिसऱ्यांदा काढा. जितल्या वेळेस तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस करशाल तसे तुम्हाला ती डिझाईन आपोआप येत जाईल. आणि प्रत्येक डिझाईननी 20 टाईम प्रॅक्टिस कर जा, कारण की प्रॅक्टिस इज मोस्ट इम्पॉर्टंट. भरपूर प्रॅक्टिस कर जा. हे देखा आता अटली मग हे लाईन लिजायसने जोडी देईन. आणि जरी तुम्हाला हे डिझाईन अजून बी नाही समजणे होईल तर कमेंट कर जा, मी परत एकदा तुम्हाला हे डिझाईन समजायला प्रयत्न करेन. आणि मी शिकाडी राहण्यावरती तुम्हाला आवडी राहणार का हे बी कमेंट कर जा. आणि मजारना पेस आणि मजारना पेस अशा खाली खाली नाही ठेवाना. देखू शकतास की तुम्ही मग कसे गोल गोल आकार काढ राहण्या जट मला जास्त रिकामी जागा वाटी राहीन तट मग ह्या गोल आकार काढी लिहिण्या. आणि आता डिझाईनला मग फील करेल. फील कशी कर राहण्या तर देखा आजूबाजूला पूर्ण कोण म्हणे जरा जास्त मेहंदी काढीसनी कवर करली ना आजूबाजूने या डिझाईनला. हे देखा कवर करा, नंतर मी मजार फील करणार मेहंदी, जेणेकरून आपली जी आहे डिझाईन काढेल ती खराब होत नाही. ते वर्षी आजूबाजूनं सर्वात पहिले कवर करी लेवाना अशा, आणि मग मजार मेहंदी भरानी. देखा आणि मजार मी आता मेहंदी भरेलीन. अशाच प्रकारे मी जशी जशी तुम्हाला सांगी राहिनं तशीच तुम्ही बी डिझाईन काढत जा, अजिबात वेगळा काही कराना नाही अशा. आणि मी तुम्हाला जशी पहिले सांगेल की हाय ट्रेनिंग सारी ट्रेनिंग नाही व्हॅल्यू आहे ट्रेनिंगला, भरपूर यूजफुल ट्रेनिंग तुम्ही जशी जशी मेहंदी काढशाल तेव्हा तुम्हाला हे डिझाईनने आठवण येईल की कशी मी तुम्हाला डिझाईन शिकाडण्यावर तुम्ही त्याप्रमाणे डिझाईन काढशाल तर तुम्हाला भरपूर फायदाच होईल. तुम्हाला मेहंदीने नवीन एक कल्पना माहिती द्या थोडक्यात, बरोबर ना. तर ट्रेनिंगला भरपूर शेअर करा. ज्या गरजू लोक आहोत की ते साला खरंच आहे ट्रेनिंगनी गरज ते साला आहे ट्रेनिंग पाठवा. तेसनी ट्रेनिंग पाठवीसनी एक प्रकारने तुम्ही मदतच करणारच, तर कोणी मदत करायला अजिबात माघार लेवाना नाही. तर आता आपली बॉर्डर डिझाईन कंप्लीट होई जाईल आणि किती सुंदर डिझाईन देखील राहिली. तुम्हाला आवडली की नाही ह्या डिझाईन कमेंट कर जा. तुम्हाला ह्या डिझाईन देखीसने काहीतरी नवीन शिकायला भेटणार का नाही ते बी सांगा. आणि देखू शकतास आपल्या बॉर्डर डिझाईन पूर्ण होई जाईल आणि प्रत्येक डिझाईननी 20 टाईम प्रॅक्टिस कर जा. प्रॅक्टिस इज मोस्ट इम्पॉर्टंट. प्रॅक्टिसनीच माणूस परफेक्ट होत. ते वर्षी भरपूर प्रॅक्टिस करा आणि मेहंदी शिका. बाय बाय.